गुड इव्हनिंग सर्वांना, सर्वांचे डबल अकॅडमी मध्ये स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत शिक्षक पात्रता परीक्षा यामधील जो महत्त्वाचा विषय आहे, दोन्ही पेपरला कॉमन आहे मराठी। या विषयाबद्दल आपण संपूर्णपणे बेसिक पासून तयारी कशी करता येईल किंवा परीक्षेचं नियोजन, अभ्यासक्रम, संदर्भ ग्रंथ कोणते वापरायचे आहेत विषय मराठी या विषयासाठी, पैकीच्या पैकी मार्क कसे पाडायचे आहेत। 30 प्रश्न आहेत, 30 मार्क असणार आहेत। 30 पैकी 30 मार्क कसे मिळवायचे आहेत आपल्याला पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड मध्ये, या विषयी आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। त्याकरिता आपण संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे आणि शेअर पण करायचं आहे। ठीक आहे, बेसिक पासून तयारी कशी करावी तसेच महत्त्वाचे संदर्भ साहित्य आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। त्या अगोदर आपल्या डबल अकॅडमी मध्ये 15 ऑगस्ट निमित्त जे ऑफर ठेवण्यात आलेली आहे त्या ऑफर विषयी आपण माहिती पाहूया। यामध्ये विविध कोर्सेस अंतर्भाव करण्यात आलेला आहे। फर्स्ट पाहूया अंगणवाडी सुपरवायझर, यामध्ये आयसीडीएस विषयासह सर्व विषय आपल्याला शिकवले जाणार आहे। त्यानंतर सेकंड बॅच आहे स्वच्छता निरीक्षक, त्यानंतर एएनएम जीएनएम बॅच असेल आरोग्य सेविका संदर्भात, त्यानंतर प्रयोगशाळा बॅच, सहाय्यक आणि तंत्रज्ञान, तसेच लास्ट जी डीएसएफएल बॅच असेल त्या संदर्भात पण कोर्सेस अवेलेबल आहेत। आणि महत्त्वाची जी बॅच आहे आपली शिक्षक पात्रता परीक्षा 2024, यामध्ये पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड दोन्ही पेपरची एकाच बॅच मध्ये संपूर्णपणे तयारी करून घेतली जाणार आहे। आपल्याला 50% ऑफर ठेवण्यात आलेली आहे, 50% डिस्काउंट आहे। याकरिता आपल्याला व्हॅलिडिटी 1 वर्षाची देण्यात आलेली आहे। 1 वर्षापर्यंत आपण लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात। तर हा जी सुवर्ण संधी आहे, ऑफर ठेवलेली आहे, या सुवर्ण संधीचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यायचा आहे। आणि आपल्याला ऍडमिशन घेण्याकरिता ज्या अकॅडमीचा मोबाईल क्रमांक आहे 8010 45 77 60 या मोबाईल क्रमांकावरती तुम्ही संपर्क करायचा आहे। आपल्याला बॅच विषयी संपूर्ण माहिती मिळून जाईल। ठीक आहे, आपण पाहूया आता। तसेच आपल्या अकॅडमीमध्ये सीटीएटी, टीईटी, तसेच आरोग्य सेवक तसेच आरोग्य सेविका, एएनएम या कोर्सेस मध्ये ज्या बॅच आहेत यामध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांचं प्रमाण सर्वाधिक आहे। अंगणवाडी बॅच असेल, आयसीडीएस विषयासह तुम्हाला सांगितले त्याप्रमाणे ही बॅच आपल्याला परचेस करायची असेल तर फक्त 2500 रुपयामध्ये बॅच परचेस करता येईल। 1 वर्षाची व्हॅलिडिटी असणार आहे। ही फक्त ऑफर 2 दिवसाकरिता असणार आहे, शेवटचे 2 दिवस आहे। या ऑफरचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यायचा आहे। टीईटी बॅच सांगितलेली, यामध्ये प्रमुख वैशिष्ट्य आहे जुन्या प्रश्नपत्र विश्लेषण असणार आहे, सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर आपल्याला पाहायला मिळणार आहे, टेस्ट सिरीज, ई बुक, नोट्स मोफत असणार आहे। जे विद्यार्थी बॅच जॉईन करतील त्याकरिता व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे, डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लास असणार आहे, तसेच लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहे। या बॅचची मूळ किंमत 8000 रुपये होती, फक्त 15 ऑगस्ट निमित्त 50% डिस्काउंट असणार आहे। 4000 रुपये आपल्याला पे करायचे, 1 वर्षाची व्हॅलिडिटी असणार आहे। त्यानंतर आपण पॅटर्न पाहूया। शिक्षक पात्रता परीक्षा पेपर फर्स्ट आणि सेकंड दोन्ही पेपरचा पॅटर्न पाहूया। एकूण प्रश्न 150 असतात, गुण 150 प्रश्न एका गुणांसाठी विचारला जातो। वेळेचा कालावधी परीक्षेचा 2 तास 120 मिनिटं परीक्षेचा कालावधी असणार आहे। निगेटिव्ह सिस्टीम असणार नाहीये, ऑफलाईन एक्झाम असते। ठीक आहे, यामध्ये विषय दिलेले आहेत मराठी, इंग्रजी, बालमानसशास्त्र, अंकगणित आणि जो लास्ट आहे परिसर अभ्यास। पहिले जे विषय आहेत कॉमन आहेत दोन्ही पेपरला, मराठी, इंग्रजी, बालमानसशास्त्र हे कॉमन सब्जेक्ट आहे। यामध्ये प्रत्येकी 30 प्रश्न आहेत आणि 30 गुण असणार आहेत, 150 प्रश्न 150 गुण। ठीक आहे, आणि वेळेचा कालावधी तुम्हाला सांगितले 2 तास असणार आहे। त्यानंतर सेकंड पेपर आहे, ज्या विद्यार्थ्यांचा 12वी प्लस बीएड वगैरे झालेला आहे, तसे पेपर फर्स्ट करिता 12वी प्लस बीएड जे विद्यार्थी उत्तीर्ण आहेत, डिप्लोमा कंप्लीट झालेले त्यांना पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड करिता 12वी प्लस बीएड ज्या विद्यार्थ्यांना झालेला आहे ते विद्यार्थी देऊ शकतात। यामध्ये आपण जे कॉमन सब्जेक्ट पाहिलेले आहेत, मराठी असेल, इंग्रजी, बालमानसशास्त्र आणि जे वेगळा विषय आहे सामाजिक शास्त्र किंवा गणित किंवा विज्ञान, यामध्ये मार्क डिस्ट्रीब्युशन पाहूया। मराठीचे 30 प्रश्न असणार आहेत 30 गुणांसाठी, सेकंड आहे इंग्रजी 30 प्रश्न 30 गुणांसाठी, बालमानसशास्त्र हा पण पेपर फर्स्ट मध्ये कॉमन सब्जेक्ट आहे 30 गुणांसाठी विचारण्यात येतो। आणि जो शेवटचा घटक आहे सामाजिक शास्त्र किंवा गणित विज्ञान याचे 60 प्रश्न आहेत 60 गुणांसाठी विचारण्यात येतात। तर हा झाला पेपर पॅटर्न। आपण आता अभ्यासक्रम पाहणार आहोत मराठी या विषयाचा। महत्त्वाचे जे इंडेक्स अनुक्रमणिका दिलेला आहे, यामध्ये आपल्याला काय काय बॅच मध्ये पाहायचं आहे। मराठी व्याकरणामध्ये वाक्यरचना असेल, समास, अव्ययाचे जे प्रकार आहेत किंवा वाक्याचे प्रकार, क्रियापद, शब्दाचे जाती, ज्या महत्त्वाच्या 8 जाती आहेत त्याचा उपप्रकार आहे ते आपल्याला सर्व डिटेल
शिकायचा आहे। महत्वाचा जो अजून एक टॉपिक आहे प्रयोग। प्रयोगाचे प्रकार एकूण 3 प्रकार पडतात, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावी प्रयोग, समास। समासाचे प्रकार मुख्य 4 आहेत, त्याचे आपण उपप्रकार शिकणार आहोत। त्यामध्ये दुसरा नेक घटक आहे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, मनी, वाक्प्रचार। हा टॉपिक आपल्याला बॅच मध्ये कंप्लीट करून देण्यात येणार आहे। बऱ्याच अकॅडमीमध्ये मनी, वाक्प्रचार असेल, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द घेतले जात नाही, ठीक आहे। त्यानंतर वाक्यात उपयोग असेल समूहदर्शक शब्द, प्राणी, त्यांचे, घर किंवा शब्दशक्ती असेल, शब्दसिद्धी, हे महत्वाचे अलंकार असेल, हे सर्व टॉपिक कव्हर करून घेतले जाणार। तसेच सरळ सेवा भरती किंवा टीईटी या पेपर मध्ये प्रसिद्ध पुस्तके किंवा कादंबरी आणि त्यांचे लेखक आपल्याला विचारले जातात, हा पण टॉपिक कव्हर करून घेतला जाणार आहे। त्यानंतर महत्वाचं आहे सर्वांकरिता अभ्यासाकरिता आपल्याला जे रेफरन्स बुक लागतात, संदर्भ ग्रंथ, हे कोणते वापरायचे जेणेकरून आपल्याला पहिल्याच प्रयत्नामध्ये यश मिळवता येईल, क्वालिफाय होता येईल। ओपनच्या विद्यार्थ्यांकरिता 150 पैकी क्वालिफाय होण्यासाठी, पास होण्याकरिता 90 मार्क, तर कॅटेगरी मधील यामध्ये ओबीसी असेल, विजय, एनटीडी असेल, या विद्यार्थ्यांना 83 मार्क मिळवणे गरजेचं आहे। 150 पैकी 83 आणि ओपन मधील विद्यार्थ्यांना 90। तर पुस्तकाची यादी पाहूया। आपला जो महत्वाचा विषय आहे मराठी, यामध्ये तुम्हाला महत्वाचा जो संदर्भ ग्रंथ आहे मोराळ वाळिंबे या लेखकांचं बुक तुम्हाला रेफर करायचं आहे, ठीक आहे। तसेच आपल्या ज्या क्लासच्या नोट्स आहेत डबल अकॅडमीच्या शब्द संग्रहाच्या आहेत, तसे व्याकरणाच्या शॉर्ट नोट्स आहेत, तसे ट्रिक्स पण आपण बॅच मध्ये सांगणार आहोत। कसे लक्षात ठेवायचे, लिंग विचार असेल, वचन विचार, सामान्य रूप, पुल्लिंगी नामाचं अनेकवचन, एकवचनाचं अनेकवचन कसं होते, जे महत्वाचे नियम आहेत ते कसे लक्षात ठेवायचे, किंवा वर्णमाला असेल, यामध्ये आपल्याला जे महत्वाचं जे वर्ण आहेत, वर्णाचे प्रकार ते लक्षात राहत नाहीत, ते कसे लक्षात ठेवायचे हे आपल्याला सर्व बॅच मध्ये शिकणार आहोत। त्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शन असणे गरजेचं आहे। डबल अकॅडमी मध्ये तज्ञ प्राध्यापक लोक आहेत, प्रत्येक विषयाकरिता सेपरेट टीचर फॅकल्टी आहे। तर आपण बॅच जॉईन केली तर आपल्याला सर्वांना बेसिक पासून तयारी करून घेतली जाणार आहे। तसंच सर्व विषयाचं एक्झामच्या अगोदर रिव्हिजन बॅच पण असणार आहे। जे विद्यार्थी कोर्स परचेस करणार आहेत त्यांचं रिव्हिजन, फास्ट ट्रॅक रिव्हिजन करून घेतली जाणार आहे शेवटच्या 8 दिवसामध्ये। तर बेसिक पासून आपल्याला तयारी करून घेतली जाणार आहे। आरोग्य सेवक तसेच आरोग्य सेविका पदी ज्यांची निवड झालेली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन। आपण पाहू शकता बऱ्याच विद्यार्थ्यांचे 2000 प्लस विद्यार्थ्यांचा सिलेक्शन झालेलं आहे। तर आपल्याला ऍप डाउनलोड करायचा असेल तर डबल अकॅडमी या नावाने ऍप प्ले स्टोर वर जाऊन आपण डाउनलोड करू शकता। तसेच अकॅडमीचा जो क्रमांक आहे 8010457760 या क्रमांकावरती कॉल करून आपण बॅच विषयी संपूर्ण माहिती मागू शकता। तसेच आपलं युट्यूब चॅनल आहे @O अकॅडमी पुणे या नावाने युट्यूब वरती चॅनल आहे, ठीक आहे। सर्व विद्यार्थ्यांना परत एकदा सूचित करण्यात येते जे 15 ऑगस्टची ऑफर आहे, या ऑफरचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या फी मध्ये कन्सेशन देण्यात आलेला आहे, त्याचा तुम्ही उपयोग घ्यायचा आहे, ठीक आहे। सर्वांचे धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे, सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला, जेणेकरून आपल्याला नेक्स्ट नोटिफिकेशन येत जाईल, ठीक आहे। सर्वांचे धन्यवाद।